हॅलो सर्वांचं स्वागत आहे ट्रान्सफॉर्मेशन सिरीजच्या एपिसोड नंबर 5मध्ये. तर सकाळी लवकर उठून आम्ही गेलो जिममध्ये. तिथे केला कार्डिओ आणि ॲब्स आणि बायसेप्स ट्रेन करून आम्ही निघालो आपापल्या घरी. आणि एक छोटासा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अबाउट ट्रान्सफॉर्मेशन. हॅव अ लुक. तर ही जी आपली जर्नी आहे ट्रान्सफॉर्मेशनची, यातला मेन मुद्दा काय तर ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय तर आपलं एक बेटर व्हर्जन अचीव करणं. बेटर व्हर्जन म्हणजे काय तर आपण फिजिकली आणि मेंटली आत्तापेक्षा जास्त डेव्हलप्ड असू. त्या व्हर्जनमध्ये आपली फिजिकल स्ट्रेंथ चांगली असेल, आपली मेंटल स्ट्रेंथ चांगली असेल, आपले इम्युनिटी चांगली असेल, आपले बोन्स चांगले असतील, आपली ओव्हरऑल जी पर्सनॅलिटी आहे, ओव्हरऑल आपण जी मेंटली फिजिकली असू ते एकदम स्ट्रॉंग असू. ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन इनटू आवर बेटर व्हर्जन. आणि ट्रान्सफॉर्मेशन काय करतं तर आपल्या आयुष्यामध्ये एक डिसिप्लिन आणतं. आपण आपल्या डेली लाईफमध्ये एक डिसिप्लिन फॉलो करतो. फोकस असतो, डिसिप्लिन असतं की आपल्याला एवढं एवढं खायचं आहे, आपल्याला एवढ्या कॅलरीज बर्न करायच्या आहेत, एवढा व्यायाम करायचा आहे. ह्यामुळे आपण जास्त प्रोडक्टिव्ह राहतो आणि आपलं ब्रेन फंक्शनिंग जास्त चांगलं होतं. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन इज मस्ट फॉर एव्हरीवन, फॉर ऑलमोस्ट एव्हरीवन. कारण आत्ता भारतामध्ये जवळजवळ मोर दॅन 60-70% प्लस पीपल आर अनहेल्दी. सो ट्रान्सफॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टुडेज लाईफ. यानंतर जिममध्ये येऊन आम्ही घेतली चेस्ट आणि हा आहे आफ्टर वर्कआउट पंप ऑन गेनिंग वेट आहे 85 kg. सो जी वर्कआउटची सिरीज आहे ती नंतर येईल. पूर्ण एक डेडिकेटेड वर्कआउटची सिरीज असेल. यानंतर आम्ही सगळे मील्स कंप्लीट केले. गुड नाईट. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.